नमस्कार सगळ्यांना, कसे आहे सगळे, बरे आहेत ना? तर बघा आता रात्रीचे 9 वाजलेत आणि 9 वाजता मी व्हिडिओ घ्यायला सुरुवात केली. कारण आहे ना, मी ही 2 अशी मस्त अशी गिफ्ट आणले तयार करून. तर ही काय आहे ना, ती तुम्हाला दाखवायचे, त्याच्यामुळे मी व्हिडिओला सुरुवात केली. तर तुम्ही म्हणसाल ताई आता रात्रीचं व्हिडिओ घेऊस तर सकाळच्या पारी दाखवायचं, सकाळ काय अर्धी. तर सकाळच्या पारीना विषय असा आहे की तुमचं दाजी आणि माझा आप्पा, तर आप्पा दुपारीच आलेत. तर सागर आणि पांडू ज्यावेळेस जीवरवाडीला गेली इकडं कार्यक्रमासाठी, पंढरपूरला जायचं होतं त्याला, तर ती तिकडे गेल्याच्या नंतर ना आप्पा आले. कारण आहे ना, उद्या सकाळ दिवस उगवायला यांना जायचंय पत्रिका वाटायला. दिवसा तर तुम्हाला माहिती आहे ऊन लय असतं ना, त्याच्यामुळे उन्हात आणायचं नको म्हणले आपण सकाळ सकाळ निघू पत्रिका वाटायला. म्हणजे उन्हाच्या आधी निम्म्या अर्ध्या पत्रिका, निम्म्या अर्ध्या काय होणार नाहीत पण तरी पण बऱ्यापैकी पत्रिका वाटून होत्या ना, आपल्याला अंतर बरंच तोडायचंय असं म्हणून दोघांचा विचार झाला. म्हणून आप्पा आलेत आणि सकाळ सकाळी ही 2 जण जाणार आहेत पत्रिका वाटायला. तर मी विचार काय केला, मग सकाळ जाणार आहेत, मग ही ओपन करण्यात मी स्वीटी दोघीच राहणार ना घरी, काय मजा यायची नाही. आता आप्पा आहेत, आपलं बघा शेजारचं नाना पण आहेत, आपण बरोबर गप्पा मारायला आलेलं. कारण आहे ना, दाजी मी स्वीटी आम्ही गेलतो गावात, बारसं होतं दाजींच्या मित्राचं, सॉरी दाजींच्या मित्राच्या मुलाचं, तर करण्याच्या मित्राच्या मुलाचं. तर भाऊजींनी एकदम आग्रहाने सांगितलं होतं तुम्ही बारशाला या, नाही तर मी लग्नाला येणार नाही, डायरेक्ट धमकी दिली ते आम्हाला. त्याच्यावर मग आपणला स्वयंपाक वगैरे बनवला आणि आम्ही गेलो गावात. मग बारसं ही करून आलोय आता, तर यायला उशीर झाला बघा. मग आतावर नाना नापा गप्पा मारत बसले होते. तर ही काय आहे गिफ्ट ते तुम्हाला दाखवायचं, ही मी ओपन करून दाखवणार आहे आणि ही स्वीटीला ओपन करायला लावणार आहे. तर स्वीटीसाठी एक गिफ्ट आहे, तर स्वीटीच्या चेहऱ्यावरची रिॲक्शन काय आहे ती बघायचे. आणि याच्यात काय आहे ती दाजींना मलाच माहिती आहे, स्वीटीला पण माहिती नाही, आपणला पण नाही, नानांना पण नाही. तर आपणच्या अंदाजे काय असं ना आपण काय तुमच्या दोघांचा फोटो असं का आमच्या दोघांचा ना दाखवू ओपन. मी पण नव्हतं बनवायला टाकलेलं तेव्हा मला माहिती होतं, पण नंतर मी पण नव्हतं बघितलं, आताच ओपन करते. कारण आहे ना आज दिवसभर आहे ना आम्ही गावात होतो बघा. गावात आहे ना माझ्या दिरांना, नंदला, नंदच्या मुलांना, नंतर दिराच्या मुलीला, त्यांच्या नातीला, सगळ्यांना असे कपडे घेतले ना. गावातच अजून राहिलेला आपला बस्ता आम्ही बांधत होतो, शॉपिंग करत होतो. आणि हा फोटो मस्त असा इतका भारी आलाय ना, तर मी तुम्हाला दाखवते बघा. वाव, कस काय लाईट गेली. लाईट गेली का? लाईट गेली 10 वाजले. मग 10 वाजले, मग काय, मी 9 म्हणली होती, 10 वाजलेत. 10 वाजताना बरोबर लाईट जाते बघा, आणि पाण्याची लाईट येते, 3 फ्यूज लाईट जाऊन. तर फोटो दाखवायच्या टायमाला गेली लाईट. तर असू द्या, तुम्ही बघू शकता इथं. आणि इथं वळका कोण कोण आहे या फोटो मध्ये, कोण कोण आहे आप्पा? आम्ही दोघं इथं, हाय की आम्ही दोघं तर. आणि मग तेव्हा ना आमच्या लग्नाचा वाढदिवस होता, अॅनिव्हर्सरी होती, त्याच्यामुळे आम्हाला ना खुर्चीवर बसवलं होतं. मेन तर खरं ना आई आणि आप्पा इथं बसायला पाहिजे होतं ना, आम्ही इथं उभा आणि ही साईडने अशी उभा पाहिजे होती. फक्त आमची अॅनिव्हर्सरी होती, त्याच्यामुळे आम्हाला असं बसवलं होतं. आणि तसं सहज आम्ही फोटो काढलेला, असं काही प्लॅन नव्हता केला की फोटो काढू आपण फ्रेंड बनवून आणू, असं काही नव्हतं. पण ती आमची अॅनिव्हर्सरी होती, त्याच्यामुळे आम्ही खुर्चीवर बसलोय. तर आमच्या डोक्यात नाही आलं की आम्ही असा फोटो बनवून किंवा हे करण आणि आईला आप्पाला बसवा आणि आम्ही उभं राहावं, असं काही विचार नाही आला. म्हणून मग म्हणलं आहे सगळी फॅमिली पूर्ण एकत्र, तर आपण ही फोटो मस्त असा दिसतोय, तर घरात पण छान दिसन, म्हणून हा फोटो मी असा बनवून आणलेला आहे बघा. तर इथं प्रियंका, भावड्या, भैया, आप्पा, आई, इथं मी, त्यांनी, इथं राधिका, दुर्गाने इकडं बघितलंय फक्त, कृष्णा, पिवड्या, इथं ओमडा, पूजा, पांडू, स्वीटी आणि सागर. फॅमिली कंप्लीट. याच्यात आहे ना फक्त सागरची मम्मी आणि माझं सासू सासरं म्हणजेच तुमच्या दाजींचं आई वडील हे पाहिजे होतं, मग फॅमिली एकदम पूर्ण कंप्लीट झाली असती बघा. तर असं द्या, तिकडं जेवढी होती ना तेवढ्यांचा असं फोटो काढलेला आहे बघा. आप्पा धरा बघा, कस काय वाटतंय, हा कस आहे फोटो. तर हे ताईसाठी म्हणजे ताईला द्यायचं ना तिच्या नवऱ्याच्या घरी, हे इथं माझ्यासाठी आणलेलं आहे. तर हा सांगितलं, तर ही गिफ्ट ताई तुझं माझ्यापाशीच ठेवायचं, तुला घेऊन जायचं नाही. तर तू बघा आता, हा मन्या पण बसलाय, तर खोल आणि बघ काय आहे आणि कसं आहे ते.
आणि दाजी तर इकडे दाखवतात नानांना कोण कोण आहे ते. मस्त कस काय हा? घरात तर मस्त दिसणार असा. कस काय भारी वाटते का ना फोटो. गरम पंचायत मध्ये लाव. ग्रामपंचायत म्हणजे कशाला निवडणुकीला उभं राहा आपल्याला. काय निवडणूक आपा ग बसा ताई पटकन काय बघ खोल पटकन. खोल खोल लवकर. ताईसाठी ना स्पेशल असं पॅकिंग करून आणले बघा. कागद यांना म्हणलं दुकानातून नीट चांगला आणून द्या. फोटो याला याच्यात पेपरचा लावू नका, याला असू द्या पण याला नको. तर स्वीटीने हा बघ की बघ की बघ बघ बघ. इकडे दाखव. कस काय मम्मीला लय आवडत होता फोटो. तुला कोणचा वाटला? तुला मी विचारत होती का नाही ताई कोणचा असेल सांग म्हणून. दाखव ना इथं, दाखव ना आम्हाला बघू दे ना. वा माझं पिल्लू बघा कस काय. हा कसला भारी आलाय. घासाची एक लग्नात काढा. हा? हा हा लग्नात सगळ्यांना घेऊन. लग्नात पण विषय काय होतो माहितीये का, एकाला बोलवलं की एक जात आणि एकाला बोलवलं की एक जात. कुणाचाच मेळ लागत नाही. हा सगळे फोटोसाठी नाही काढायचा आमचा प्लॅन झालाय तसा सगळ्यांना घेऊन. पण काय होतंय माहितीये का, आपल्या पोरगी जायचे तिकडे निघून मग आपल्याला बघायला नांदायला गेल्यावरती हा, मस्त. नाही. पण मला ती फोटो बनवूनच आणायचा होता तसाच. हे बनवलंय ह्याच्या आपल्या गावामध्ये साईदीप फोटोशॉपी. त्याच्यामध्ये गणेश भारती. हा का नाव असेल ना याच्यावरती का नाही? नाही नाही टाकलं त्याने. नाही टाकलं का? नाही टाकलेलं. नाही पाठीमाग पण नाही. तर मस्त असा स्वीटीचा हा फोटो आहे. आवडला का ताई? हा मग काय. हा कसा वाटला? हा होय ग कसा वाटला सांग की. हा भारी आहे ना. करत नाही. काय कुशीच्या बोळात तोंड काढल्या. आपण ग बसा बरं, काय पण बोलू नका तुम्ही. हे मस्त वाटतं असं फोटो. हे फोटो कसा वाटतोय आपण? हे लय भारी वाटतंय. भारी वाटतोय ना. ते ताईचं एकटीचं ते बी भारी वाटतं की ते पण मस्त पण आहे. ती एकटीच पडली ना, आपण सगळ्यात आपा तुम्ही ग माझ्या ताईला काय पण म्हणत जाऊ नका बरं. हा? हा? इथं आहे पण तिथं नाही. मस्त फोटो होय कसला भारी फोटो आलाय नाही का. ताईचा बी चांगला आला मस्त एकदम आहे का नाही. तिथे चांगला आला पण त्याच्या आड्याला थांबा पाहिजे होता एक. आपा काय पण बोलू नका बरं का तुम्ही गवसा. ताई वरती कर ग असं. कसं काय वाटतंय? हा कसं काय वाटतंय? हा टेडी ना नाही का भाऊला हिच्या पिहूच्या बर्थडेला वाढदिवसासाठी मी घेतलेला. त्यावेळेस हा फोटो काढलाय. असं बरंच फोटो काढले स्वीटीचं. पण मला हा फोटो लय आवडत होता. माझ्या ना डीपीला पण म्हणजे हाच फोटो आहे. आणि तुझा फोन नंबर मी सेव्ह केलाय ना, त्याला पण मी हाच फोटो ठेवला. तुझा फोन आला की हाच फोटो येतो. लय भारी फोटो आलाय. कसला भारी दिसतोय माझं पिल्लूच हाय. लय भारी आहे का नाही. फक्त 2 माणसाचे अपुरे 2-3 माणसाचे. हा नाहीतर फोटो कम्प्लीट. हा. शंभूची बायको पण कुठे मग ते झालं नाही तर कसं. अजून ती लहान आहे अगं ताई. बघा हा का. हिथे एक जुडी, हिथे एक जुडी, हिथे एक जुडी. आणि मग ही सगळी ही सगळी चिलीपिली येत. ती लय लहान येत ग अजून. ती लेकर आहे त्याला 1 2 3. करायचं का शंभूचं लग्न. कसला भारी दिसतोय फोटो बघा ना. इथं बघ ना. इकडे एक इकडे. हा. हिथे एक हिथे मध्ये एक. सगळी येत कोण नाही असं नाही. मग आपली फॅमिली कम्प्लीट म्हणलं ना, मग केशवची फॅमिली, बापाची फॅमिली, वहिनी, लेकरं सगळी पाहिजे होती. मग तर किती मोठा फोटो किती मोठा बनवावा लागला असतं. त्याला एवढी पकडायची म्हणलं तर भरपूर राहतात ना म्हणजे असं. एवढा तीच की. त्या बॅनर बोल. आपा आपा तुम्ही ग बसा बरं. तायशा तिच्याच फोटोला बघते. काय आवडलं चांगलं. होय म्हणे अरे फोटो बघ की कसलं भारी काढले तिथं. ए झोपलाय उठकी 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 बघ की इकडं काय चाललंय. घेऊन जायचा प्लॅन नाही करायचा ताई. नाही घेऊन. इथं ठेवायचा इथं लावायचा. हो हो का आपा फोटो बघ कसं काढतात. दिसतंय का पण तिथं जाऊन ठेवला काय. माझ्या तायशाचा फोटो कसला भारी आलाय. असं फोटो ह्याला असते तर कुठेतरी हा चित्रावर ह्याच्यावर. ते म्हणले की असा फोटो बनवून मी माझ्या दुकानात लावतो. बघा 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 तात्या काय करतात. लावा म्हणलं. चूप कसा घेतला बघ की. नाना चालले वय. बर बर अंधार पडतोय असं वगैरे घेते. हा गेलं काय कात्रात लहान गेला असेल. निघला का. हा एवढा मोठा व्हिडिओ आहे याच्यात आहे की फोटो. काय कसं वाटलं फोटो मग.
हे मला माहिती होतं कारण तो ना कोणाला पांडू आम्हाला दाखवत होते सकाळी हा तेव्हा सकाळी मी मामाला दाखवलं नाही म्हणली पण नाही कुणालाच नाही म्हणलं फक्त तुम्हाला सांगितलं होतं की येताना फोटो घेऊन या मामाला सांगितलं होतं नाही हा ते दाखवत होते तो आम्हाला दाखवलं आणि तसंच गॅलरी तशीच ओपन होती आणि तो बंद करून ठेवलेलं साईडनं मी मामाला लॉक मस्त करून पण बनवलं पण मस्त तिने हा आहे का नाही जिथे इथे हे टाकलंय इथं साईडला असं हेच फोटो काढलेला आणि लॉक करून ठेवलेलं साईडचं बटन आणि मग मी स्क्रीन लॉक काढलं मग हेच फोटो होता पुढं मी कुणाला तर मामाला नव्हता ग दाखवला दाखवलेला किचन मध्ये मामा जेवत होते तेव्हा हा का हा काय माझ्या नाही तेव्हा लक्षात मी ऐकलेलं ही फोटो बनवाय टाकलाय म्हणून हा आणि मग ती नव्हतं माहिती तो फक्त म्हणत होते की तू इमॅजिन कर की कोणता फोटो आहे तर मला आठवत नव्हता ते फोटो असं म्हणून नाही आठवलं तू दुसरंच दाखवत होते व्हिडिओ कशी बघते बघ ना पिवड्याला भारी बघते आणि दुर्गा पण इकडे भारी बघते ओमडाने एकीकडे बघितलंय याच्यात आहे ना फक्त कृष्णा पिहू आणि राधिका ही दोघं समोर बघते ओम आणि दुर्गा इकडे बघते साईडला पिवड्याने कसं केलंय सहज फोटो काढलेला होता हा स्ट्रेट थांबला हम्म. इथंच काय आंब्यावर तडा का खरं इथं ना हा आंब खात्यात इथं ना आई ना आपा बसलेलं पाहिजे होतं फक्त ठेव. चला फोटो हा कसा वाटतोय 2 किलो आंब्याच्या याला गोडा लावला सगळे बसलेत आंब खात घरचा व्हिडिओ काढलेला आहे आपण तर चला असू द्या हेच गिफ्ट होतं हेच सरप्राईज होतं त्याच्यामुळे म्हणलं थोडासा व्हिडिओ घ्यावा आणि तुम्हाला पण विचारावं की हा फोटो कसा आलाय तो नक्की सांगा कमेंट करून तर आता हा फोटो मी घरात लावणार आहे मस्त असं सगळ्यांचा आमचा पूर्ण फॅमिली आणि अजून असाच मस्त असा भयाचा एक फोटो बनवून आणणार आहे आणि नंतर ना स्वीटी आणि सागर दोघांचा एक बनवून आणणार आहे आणि दाजींचा आणि माझा म्हणजे असं फोटो बनवून आणणार आहे दोघांचा असं मस्त असं एक बेडरूममध्ये हॉलमध्ये जास्त करून लावणार आहे तर चला व्हिडिओला करते इथं चेंड आता व्हिडिओ पण मोठं होतोय आणि हे फोटो ठेवून देते घरात कारण याच्यावरती नाही आपाच्या खिशात हा हे ना काच आहे या त्याच्यामुळे याला नीटनाटकं जपून ठेवावं लागेल बरं आता ह्याच्यात काय असेल सांगा बरं मोबाईल तुमचा मोबाईल मोबाईल आहे त्याच्यात त्याच्यात मोबाईल आला मित्रांनो हा त्या बघा कशाला की काय ओळखा म्हणायचं हो. लग्नासाठी मला एक मोबाईल लावून दिला माझ्या एका मित्राने हा त्या बघा कधी पॅक करून ठेवला येत का आपण त्या बघा अरे वा 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 रेडमीचा 10 मोबाईल आहे बघा, मिनिटं नवीन. झाल्यात मी म्हणते 9च वाजलेत नवीन आहे ना ठीक आहे याचा आलाय होय कुठून आलाय कुठून आलाय त्याचा पत्ता असेल सातारा सातारा कुठं दिसला आपण बाबू आले तर चला असू द्या करते व्हिडिओला इथं चेंड आता तर कसं वाटलं फोटो नक्कीच सांगा कमेंट करून आणि मस्त असं मला तर लय आवडलं तर आवडलं ना मला बी आवडलं कसं बघतात तुला नाही आवडलं तर चला बाय बाय गुड नाईट म्हणूया म्हणत तर ते ऑलवेज गुड नाईटच असतो चला बाय 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 म्हणूया ठेव गं. फोटो कसा वाटला सांग की म्हणूया होय रे बघ की जरा फोटोंकडे बघ की कसा वाटला कसा काढलाय कसा आलाय सांगाव जरा बघाव आगाव आहे. हं?